पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक झाली असून सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यांच्या मते पुण्यातील एका मोठ्या लग्न समारंभाला सत्ताधाऱ्यांच्या भेटी होतात, मात्र अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबाला सांत्वन देण्याकरिता कोणीही पुढे येत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जयश्री वानखडे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करत विचारले की जनतेच्या दुःखात सहभागी होण्याची जबाबदारी सरकारची नाही का? महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात आवाज उठवत न्यायाची मागणी केली आहे. अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. अतिशय निंदनीय ही घटना आहे. महिलांच्या हृदयाला घाव पोचला आहे. मुलींना जन्म द्यायचा की नाही द्यायचं, मुलींना बाहेर ठेवायचं की नाही ठेवायचं, सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर या घटना घडत आहे, पण सरकार कुठेच काही करत नाही. आत्ताच अमरावती शहरामध्ये विविध घटना झाल्या, महाराष्ट्रामध्ये विविध घटना झाल्या, पण कुठल्याही गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या 1 महिन्याचा कालावधी नंतर आम्ही त्यांना शिक्षा देऊ. कालावधी का? सत्तेत तुम्ही, गृहमंत्री तुम्ही, प्रशासन तुमचं, शासन तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, सगळं निर्णय तुमच्या हातात आहे. निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आत्ताच पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी लग्न समारंभाला सगळे सत्ताधारी गेले असतात. तिथेच पुण्यात जी घटना घडली तिथे त्यांनी भेटसुद्धा दिली नाही. म्हणजे काय, मला सांगा ना. जी अपेक्षा आपल्याला, न्यायाची अपेक्षा ज्यांच्याकडून असतात ते अशा पद्धतीने जर वागत असेल, एखाद्या गरीब व्यक्तीच्या घरी जर एखादी घटना अशी झाली तिथे जर त्या व्यक्तीला सांत्वन भेटसुद्धा आपण देऊ शकत नाही, तर आपण न्यायाची अपेक्षा कशी करावी त्यांच्याकडून? महाराष्ट्रामध्ये एवढे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु आज सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी जेव्हा ह्या काही घटना घडल्या तेव्हा आंदोलनं केली, कॅन्डल मार्च काढला, सगळ्या काही गोष्टी केल्या, परंतु आज ही घटना खूप मोठी आहे, पण याचं कोणीच कुठे काही आंदोलन केले नाही, निवेदन दिले नाही आणि कुठलीच आम्हाला अपेक्षा नाही आहे. फक्त म्हणतात की नारी न्याय वंदन. मला सांगा ना, नारीला कुठे न्याय आहे? महिलांनी बाहेर निघायचं नाही निघायचं, मुलींना पाठवायचं की नाही पाठवायचं. म्हणजे मला तर असं वाटते की आता हा कायदा येईल की मुलींना जन्मच देऊ नका. आज अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटीकडून मी या सर्व गोष्टीचा निषेध करते आहे. कारण फार अतिशय एक महिला म्हणून, आज मी एक आई म्हणून, सर्व आया भगिनीच या महाराष्ट्रामध्ये आहे. अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ ही गोष्ट घडली.